आदर्श अनिल कौजरे, राहणार रेणवडी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर। मी वेटरनरीचा कोर्स करतोय। डॉक्टर सोबत प्रॅक्टिसला रात्रीचं चाललो होतो। माझे मामा होते सोबत, ते मला सोडवायला येत होते। रस्त्याच्या कडेला असं चाललो होतो गाडीवरती, अंधार लाईट वगैरे काहीच नव्हती। त्या ठिकाणी अशी बोलत बोलत चाललो होतो। वाघ अचानक रस्त्याच्या कडेने आला आणि आमच्यावरती हल्ला केला। माझ्या पायाला पंजा मारला त्याने, मला गाडीवरून खाली पाडली। 2-4 पुन्हा ठेवले, मला रस्त्याच्या जाऊन पडलो। डोक्याला पण मार लागलाय, गुडघ्याला पण लागलाय। बघावला पण ती काही कुणी आली नव्हती। कुणी तुमची चौकशी केली का त्याबाबत? नाही। गाडीवरून जात असताना रस्त्यामध्ये वाघ दाबा धरून बसला होता। आम्ही 2 जण असतो, माझ्या मागे माझा भाचा बसला होता। तर आम्ही गाडीवर चाललो होतो, तर वाघाला दाबा धरून त्यांनी अचानक हल्ला केला। त्याच्या पाया वाढला, तो डायरेक्ट गाडी पडला खाली, डांबरीवर पडला। 1-2 कोला अशी हे झालं, साईडला गेला तो आणि मी गाडी थोडं पुढे घेऊन गेलो। तर नंतर आम्ही बॅटरीचे टॉर्च लावून बघितलं, तर असं 3-4 बाईट पायाला झाले होते। त्याच्या जोरात असं नक्कीने वर काढलं होतं, पूर्ण रक्तबंब झाला होता। त्याच्यामध्ये डोक्याला पण लागलं त्याच्या आणि गुडघ्याला पण खरचटलं। आणि तर साहेबांनी आम्हाला फोन केला का निमगाव सावामध्ये असताना आम्ही चाललो होतो मंचरला घेऊन, तर म्हणले का फोटो पाठवा, म्हणून त्यांना फोटो पाठवले। फोटो कोणाला पाठवले? खराडे साहेब म्हणून ते खराडे साहेबांना पाठवले। वनरक्षक आहे का, वनपालिका वन अधिकारी? वनरक्षक। बर, त्याच्यानंतर कुणी तुम्हाला मदतीसाठी इथं आलं का? नाही, इथं कुणी आले मदतीसाठी कोणी आले नाही आमच्याकडे। आम्ही हीच गोष्ट ओतूर RFOकडे असताना त्यांनी त्यांचा माणूस येऊन त्याची चौकशी केली। पण आमचं एवढंच म्हणणं आहे, आमच्या RFOला रात्री आम्ही किती वाजता फोन करा, RFO मोबाईल आता पण स्विच ऑफ आहे। हीच गोष्ट दुसऱ्या तालुक्याला करते, दुसऱ्या तालुक्यात RFO आमचे हे घेतात ते, आमच्या तालुक्यात RFO आता काय करतात ते? ही 8वी गावातली 7वी ते 8वी घटना आहे। इथून जर जास्त उद्या कोणाला जास्त झालं तर मग RFO कामाला येणार आहेत का? मग वनाधिकारी जागेवर येणार का? कुठला तालुका आहे? पारनेर तालुका आहे। यापूर्वी ही गोष्ट झाली होती, त्यांनी पिंजरे लावले, पिंजरे परत 7-8 दिवसांनी परत घेऊन गेले की दुसऱ्या गावात असं काही परिस्थिती, तिकडे घेऊन गेले। त्या पिंजऱ्यात अक्षरशः पिंजरे मोकळे लावले होते, त्याच्यात ग्रामपंचायतीने काही घेतलं टाकायला किंवा यांनी फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी काही ऍक्शन घेतली त्याच्यात ठेवायला काय, मग ही कुठपर्यंत चालणार नाही का यांचं? अजून जर माणसाचा पुढचा जीव गेला तरच हे करणार का? मग जागे येणार ते सगळे। रेणवडीतली 8वी घटना आहे, 7वी। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा। आणि हो, बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य